मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। सगळे आमचे ही मंडळी इकडे आपल्याला पाहायला मिळेल। व्यापीठाचे आमचे जयेंद्र शेठ बोडके आहेत, विलास शेठ डोणे आहेत, सगळे आमचे दिग्गज भगवान शेठ जाधव असतील, निलेशजी मात्रे, अभिदादा साळवे आहेत, अमितजी चिकनकर आणि सर्व आमचे ग्रामस्थ सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। आपण मॅच ऑन करू, चला वेळ घेऊ नका। यस, थँक्यू। अप्रतिम सामना या ठिकाणी रंगला आणि म्हात्रेपाडा संघाने विजय नोंदवला। तब्बल धावसंख्येची लयलूट आपण पाहिली, 75 धावा स्कोर कार्डवरती नोंदवल्या होत्या। खालच्या दिवसामध्ये देखील काही असं चित्र आपण पाहिलं होतं। काल देखील गावदेवी उंबारलीनं 4 षटकामध्ये 75 बनवल्या होत्या आणि आज देखील त्या विक्रमाची बरोबरी केली ते टीम म्हात्रेपाडानं। दमदार खेळ आपण पाहिला तो राजेश म्हात्रेचा आणि गोलंदाजी अटॅक तर त्यांचा धारदार आहे, यात शंकाच नाही आहे। आणि त्या जोरावरती बलाढ्य अशा सोनारपाडा टीमला परास्त केले आणि हा संघ आता स्पर्धेच्या 4थ्या क्वार्टर फायनलमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। सामना आपल्याला पाहायला मिळेल आई गावदेवी क्रिकेट संघ काकडवाल आणि त्यांच्या विरोधात आपण जय भोले म्हात्रेपाडा हे 2 दमदार संघ पाहणार आहोत। चला फारसा विलंब करू नका। सलामी जोडी वन्स अगेन, मागच्या मॅचची एक सफल आणि यशस्वी सलामी जोडी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये राजेश आणि साथीनं कृष्णा म्हात्रे आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट। टॉस झाला, टॉस जिंकला टीम काकडवालनं। प्रथम क्षेत्ररक्षण करताना आपण पाहणार आहोत टीम काकडवालला। बरेच सारे मान्यवर सध्याच्या घडीला आपल्याला मुख्य अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळतात। तर 4 षटकांची ही देखील लढाई आपल्याला पाहायला मिळेल। 4 षटकांची लढाई आपण पाहतोय। इथनं जो संघ जिंकेल तो निश्चित बक्षिसाचा पात्र होईल। बक्षीस पात्र फेरी आपण पाहतोय। इथनं जो जिंकेल त्याच्या नावावरती निश्चितपणानं आपल्याला ट्रॉफी पाहायला मिळेल। 4 दिवसाची ही स्पर्धा आपण पाहतोय। जय गौलोबा क्रिकेट संघ द्वारली आणि ग्रामस्थ मंडळ द्वारली आयोजित आमदार चषक 2025 हे पहिलं पर्व आपण पाहतोय। अभिमन्यू दादा चिकणकर यांच्या स्वप्नात साकारलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। सुरेख स्पर्धेचं आयोजन नियोजन साथीनं साऱ्यांचीच भरपूर मेहनत आहे। आमचे गुणसंख्या लेखक असतील, पंच असतील, समालोचक असतील आणि आमची जीटीसीची ही टीम कमिटी असेल। तर जाऊया मॅचच्या दिशेनं। पंच या ठिकाणी देखील सुसज्ज पाहायला मिळतात, त्यांच्याकडनं आता सिग्नल येईल मॅच सुरू होण्याचा। ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कृष्णा म्हात्रे आणि साथीनं मागच्या मॅचचा हिरो राजेश म्हात्रे पाहायला मिळतोय। गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी महेश मळवीला आपण पाहू शकाल। 4 षटकांची मॅच, 4 गोलंदाज आणि पहिलं षटक कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं पहिलाच बॉल। चांगला चेंडू, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, 3 क्षेत्ररक्षक जवळ येतात आणि सोपा झेल पूर्ण केलाय आणि महत्वपूर्ण सफलता पहिल्याच बॉलवरती। या मॅचची गोल्डन विकेट कॅरी करत असताना महेश मळवी। तत्ताना प्रेक्षकांच्या मनावरती आता ते अधिराज्य गाजवतात। अनेक गीत संगीत, अगदी जुनी गाणी देखील त्यांच्या माध्यमातून सातत्यानं आपण ऐकता। काही नवीन अगदी संगम त्यांच्याकडे आहे। भरपूर सारी गीतं त्यांच्या दिल खात्यामध्ये पाहायला मिळतात। पहिल्या बॉलवरती महत्त्वपूर्ण सफलता आणि आता खरं तर हौसले बुलंद मानावे लागतील त्या टीम काकडवालचे, कारण की ह्या अगोदरचा जो सामना त्यांनी जिंकलाय ना, एक चित्तथरार नाट्यमय सामना त्यांनी जिंकला। प्रतिस्पर्धी तिसगाव संघ होता, 1 बॉल 1 धाव त्यांनी वाचवली आणि स्पर्धेमध्ये एकच जल्लोष त्यांचा आपण पाहिला आणि तो संघ या स्पर्धेमध्ये आता ट्रॉफीच्या रेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। हौसले बुलंद आहेत त्या टीमचे, परंतु आता समोर आव्हान तितकंच तगडं। इथे बॉल चांगला आहे, पहिल्या बॉलवरती विकेट, परंतु इथे धावसंख्या थांबणार नाही आणि आता षटकार येता क्षणी योगेश म्हात्रेच्या बॅटमधनं हा विस्फोट आपण पाहतोय। बॉल जाईल सीमा पार, उत्तुंग असा षटकार।
ते मात्र काय मॅच रंगेल मैदानाच्या आतमध्ये. एक तेरी तो एक मेरी. पहिला विकेट, दुसरा षटकार. दरम्यान हा चेंडू पुन्हा घुटना टेकवलाय. रिझल्ट तोच येईल कारण की चेंडू आता काऊ कॉर्नरच्या वरून सलग दुसरा 2 इन अ रो षटकार. केवळ एकच फलंदाजावरती हा संघ अवलंबून नाहीये हे दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये बुग्याला आपण पाहतो. योगेश म्हात्रे, बुग्या या नावानं त्याची ओळख आहे आणि ती ओळख पटवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान हा चेंडू आता मात्र कव्हर्सच्या दिशेला चेंडूला काढलंय. एकच धाव तिथे प्राप्त होईल. यस, भाई भाई मैदान के बीच में बंधुराज आपण पाहतोय. कृष्णा म्हात्रे आणि साथीन आता योगेश म्हात्रे धावाला सावरण्याचं काम करतील. 13 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या बॉलवरती महत्वपूर्ण फलंदाज जरूर बाद केला होता महेशनं, परंतु त्यानंतर त्याच्या विरोधात 2 उत्तुंग षटकार योगेशच्या बॅटमधनं आपण पाहिले. अष्टपैलू भूमिका योगेश म्हात्रेची सातत्यानं पाहायला मिळते म्हात्रेपाडासाठी. दरम्यान हा चेंडू बॉल बॅकड्राईव्ह, अप्रतिम फटका. धनुष्यातनं जसा तीर निघावा ना, बाण निघावा, तशा प्रकारचा हा स्टेट ऑन दी ग्राउंड फटका आपल्याला पाहायला मिळाला. चौकार येतोय तो फलंदाज कृष्णाच्या बॅटमधनं देखील. मराठी हिंदीचं कॉम्बिनेशन करत असताना आमचे डीजे मास्टर चौकार आलाय. नेक्स्ट बॉल इथे प्रहार करायचं होतं, परंतु ड्रायव्हिंग लेंथला हा चेंडू होता. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला प्रयत्न फसला. डॉट बॉलनं ह्या षटकाची झाली सांगता आणि एका षटकानंतर एक गडी बाद धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्या 17 धावा. 4 षटकांची मॅच आहे. सुरुवात तडाखेबंद राहिल्या, परंतु टीम काकडवडसाठी एक चांगला संकेत की त्यांचा महत्वाचा फलंदाज बाद झालाय, परंतु सातत्यानं त्यांना विकेट कमावावे लागतील. चला टीम मीटिंग करू नका. सूचना आमच्या आता पंचांकडनं देखील येत आहेत. सकाळपासून ह्या सूचना आम्ही वारंवार करतो. आजचा अंतिम दिवस आहे, त्या कारणास्तव मात्र ह्या सूचना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज देखील 8 संघांचा आपण पॉल पाहिला. आज देखील 8 नामांकित संघ ह्या मैदानावरती आले, त्यांनी खेळ केला. पहिली मॅच माणेरे काकडवाल, तिथे काकडवालनं सामना जिंकला. त्यानंतर मोठागाव तिसगाव, त्यानंतर म्हात्रेपाडा निवालीपाडा आणि अंतिम लढत होती ती हेदुटणे आणि सोनारपाडा. या 8 संघांपैकी आता 2 संघ जे अजूनही आपलं अस्तित्व टिकवून या स्पर्धेमध्ये कायम पाहायला मिळतात, ते 2 संघ आता एकमेकांसमोर भिडत आहेत. पहिल्या षटकात 17 धावा आल्यात. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय स्वीकारला होता टीम आई गावदेवी काकडवालनं, परंतु त्यांचा निर्णय आतापर्यंत मी म्हणेन सार्थक ठरला नाहीये, कारण की विरोधात 17 धावा आल्यात. गोलंदाज रोशन भोईरला आपण पाहतो. षटक क्रमांक दुसऱ्या षटकामध्ये आता रोशन भोईरला पाचारित केलंय गोलंदाजी मार्कवर. समोर योगेश म्हात्रे. चांगला चेंडू ऑन साइडला टर्न करत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत धाव एकच कंप्लीट केली आहे. यष्टीरक्षक प्राणपानानं चेंडू पकडण्याचा प्रयत्न त्याचा देखील आपण पाहतोय. विशाल, ज्या विशालला मागचा सामना टर्न केला होता, खरं तर तोच विशाल क्षेत्ररक्षक देखील तोच आपल्याला पाहायला मिळाला. मागच्या मॅच मध्ये त्यानं गोलंदाजी केली होती चांगली. यस, किशोर होते त्या ठिकाणी. 18 धावा स्कोर कार्ड वरती. रोशन भोईर वन्स अगेन. इथे फटका चांगला आहे, अगदी वारा आहे, त्याच्या विरोधात हा फटका आपण पाहतोय, परंतु चेंडू बॅटचा संपर्क इतका सुरेख होता की बॉल गेला सीमारेषा पार. षटकार आलाय. यस, बॉल असेल तर तो आपण द्या, अन्यथा त्यानंतर चॉईस बॉल नसेल. आयोजन कमिटी जो आपल्याला चेंडू देईल तो आपल्याला घ्यावा लागेल. 2 चेंडू चॉईस करून आपण घेऊन जाता, परंतु मॅच बॉल आलाय तर आपण मॅच बॉल घेऊया. 24 धावा धावपळकावरती. आतापर्यंत विचार योगेशचा केला तर 4 चेंडू 14 त्यानं कुठल्यात
आणि कृष्णानं देखील 3 मध्ये 10 कुठून काढल्यात. एकंदर 24 धावा. शून्यावरती राजेश बाद झाला होता, त्यानंतर डावाला सावरलंय. आतापर्यंत 24ची पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी योगेश आणि कृष्णामध्ये. रोशन चांगला चेंडू ऑफस्टिकच्या दिशेनं हा चेंडू टाकण्यात आला होता. तिथनं आडव्या बॅटनं त्या चेंडूला अगदी खेचून आणण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न सफल झाला नाही असं म्हणावं लागेल. एक धाव एकवटली जाईल. मॅच मध्ये रंगत निश्चितपणानं आपण पाहू शकता, कारण की दोन जवळचे संघ आहेत. एका विभागात खेळणारे हे दोन्ही संघ आपण पाहतोय. कारण की श्री मलंगड पट्ट्याचा विचार केला तर हे संघ नेहमीच अनेक स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अनेक स्पर्धेमध्ये या दोन्ही टीमचा आपण चांगला खेळ नेहमीच पाहिलाय आणि आज देखील तसाच खेळ इथे पाहायला मिळेल. रिवर्स खेळायचं होतं, टास्क चेंज केला त्या कारणास्तव पंतांकडे जी दाद मागितली जाते ती दाद फेटाळून लावत असताना पंच आपल्याला पाहायला मिळतात. अन्यथा जर उजव्या हातानंच फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला असता तर हा चेंडू वाईट दिला जाऊ शकला असता, परंतु तसं नाहीये. आतापर्यंत 8 धावा रोशन भोईरच्या अगेन्स्ट 25 वर धावफलक. चांगला चेंडू, परंतु स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये चेंडू अडवत असताना एका ऍक्शननं चेंडू उचलता आला नाही रोशनला आणि तोपर्यंत दोन्ही फलंदाज एंड चेंज करतात. स्ट्राईक रोटेट करत असताना एक धाव तिथे एकवटली जाईल. पहिल्या षटकात तब्बल आल्या होत्या त्या 17. दुसऱ्या षटकामध्ये चांगला प्रयत्न रोशन भोईरचा, एक प्रहार त्याच्या अगेन्स्ट आलाय, परंतु त्यानंतर स्वतःला सावरलंय. अचूक टप्पा आणि चांगली दिशा आता त्याच्याकडनं आपण पाहतोय. दरम्यान हा चेंडू अगल्या वेगळ्या पद्धतीनं काहीसा खेळून काढलाय. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूनं डीप मध्ये आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय. धावा 2 कंप्लीट केल्यात. तिसऱ्या धावेचा देखील काहीसा प्रयत्न सफल देखील झालाय. 3 धावा ह्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 29 धावा. षटक दुसरं पूर्ण झालंय आणि 2 षटकानंतर प्रति षटक 14.50 अशी धावगती आपण पाहतोय. एक गडी बाद. 29 धावा 2 षटकानंतर. बीजेपीचं कमळ फुलताना आपण पाहतोय आणि त्याच बीजेपीची धुरा खांद्यावरती घेऊन ही स्पर्धा कंप्लीट करत असताना अभिमन्यू दादा चिकनकर यांना आपण पाहतोय आणि त्यांच्यावरती असलेलं प्रेम आपण पाहू शकाल. हे पूर्ण VIP डाईज गजबजून भरलंय, कारण की मान्यवरांचं त्यांच्यावर असलेलं ते प्रेम आपण पाहतोय आणि त्या प्रेमाखातर महत्वपूर्ण वेळ या स्पर्धेसाठी देत असताना हे सारे मान्यवर आपण पाहतोय. आलेल्या तमाम लाडक्या मान्यवरांचं आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत. नव्या मॅचच्या दिशेनं 2 षटकामध्ये 29 बनल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ सामन्याच्या पूर्वार्धामध्ये शेष आहे. गोलंदाज आकाश पावशेला आपण पाहतोय. तिसरं षटक योगेश साठी पहिला चेंडू लॉप केलाय. कृष्णा होते, माफ करा, कृष्णा आणि योगेश मैदानाच्या आतमध्ये आणि कृष्णानं पाठवलं बॉल सीमारेषा पार. षटकार पाहिले ना तर एक संगतीने ज्याप्रमाणे ते फटके खेळतात त्या प्रकारे निश्चित आपल्याला पाहायला मिळतंय. अटॅकिंग टान्स, त्यानंतर ज्याप्रमाणे ते फटका खेळून काढतात त्यांची देहबोली आणि ज्या प्रकारची त्यांची शरीर यष्टी आपण पाहतोय ते पाहता नक्की कोण षटकार डोकतोय याचा अनुमान इथं लावणं थोडंसं कठीण जातंय. परंतु कृष्णाच्या बॅटमधनं हा तडाखेबंद षटकार, बॉडी बॅलन्स, त्यानंतर ज्या प्रकारचं त्यांचं आय हँड कॉर्डिनेशन आपण पाहतोय, एक सुरेख षटकार. या षटकारानं धावफलक आता वेगानं पुढे जाईल 35 या आकड्यावर. नेक्स्ट बॉल, इथे देखील प्रहार केला. आता क्षेत्ररक्षक तैनात आहे त्याच्या हातामध्ये, हा सोपा झेल. डाव संपलाय. आता कृष्णाचा देखील धक्का दुसरा बॅटिंग करणाऱ्या जय भोले म्हात्रे पाडाला.
कृष्णा बाद झालाय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अल्पेश म्हात्रे दाखल होत असताना 4थ्या क्रमांकावरती अल्पेश आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेचा आता अंतिम दिवस. 4 दिवस क्रिकेटचा रणसंग्राम ह्या क्रीडांगणावरती आपण पाहिला. एक मोठा क्रीडा महोत्सव म्हणावा लागेल तो आमच्या अभिमन्यू चिकनकर शेट साहेबांच्या माध्यमातून. इथे देखील फटका फसलाय चेंडू हवेमध्ये, परंतु नोमॅन्स लँडमध्ये हा चेंडू आपण पाहतोय. कारण की क्षेत्ररक्षक दूरवरती होते, मिड ऑफला कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता आणि चेंडू जमिनीवरती लँड झाला. मिळेल फक्त सिंगलला स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवत असताना योगेशला आपण पाहतोय. त्या योगेशनं आतापर्यंत 15 धावा कुठून काढल्यात. 36 धावा स्कोर कार्डवरती. 4 षटकांची ही मॅच. आजचे 8 संघ, त्यापैकी 2 संघ अद्यापही उरलेत. 6 संघ आतापर्यंत ह्या स्पर्धेचा निरोप घेऊन माघारी परतले, परंतु आता हे 2 दमदार संघ इथनं बक्षिसासाठी लढाई करत असताना इथे फटका जॉब आहे. चेंडू बॅटचा जसा संपर्क झाला टक असा साऊंड आला आणि मोहर लागली होती 6 धाव संख्येची. बॉल गोज इन. षटकार. धपाळकावर तिसरे षटक आणि षटकातील अंतिम बॉल. गोलंदाज आकाश पावशे. इथे देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड होईल. दुसऱ्या धावेसाठी पलटले. धाव कंप्लीट होईल का पाहावं लागेल. पंचांकडनं आता तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली. आता डिसिजन रेफर करण्यात आलाय. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय की नाही यासाठी आपण आता वळणार आहोत. आमचे तिसरे पंच रतनजी माणेरकर या ठिकाणी आहेत. 2 प्रेम GTC माध्यमातून आपण पाहतोय. फलंदाज पोहोचलाय की नाहीये त्याची शहानिशा. डिसिजन पेंडिंग. डिसिजन पेंडिंग आहे त्या ठिकाणी. टेक्निशियन टीम मेंबर्स आणि आमचे तिसरे पंच पाहतायत. 12 प्रतिनिधी आपण काही बोलू नका. जो काही डिसिजन असेल, पारदर्शकता या स्पर्धेचं मुख्य वैशिष्ट्य आहे. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही अशा प्रकारचे डिसिजन सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत आहेत.
फलंदाज बाद. पंचांचं बोट आकाशाकडे आणि पंच जे दर्शवतात कारण की दोन्ही फ्रेममध्ये फलंदाज फ्रेममध्येच येत नाहीये. खेलपट्टी फक्त पाहायला मिळते. फलंदाज योगेश मात्र एक मोठा धक्का लागलाय. दोन टीम्स मध्ये मैत्रीपूर्ण संबंध आपण पाहतोय परंतु मॅच जेव्हा खेळतात तेव्हा प्रत्येकाला विजय हा महत्त्वाचा असतो. एक धाव या ठिकाणी कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न का केला खरं तर असा प्रश्न उद्भवला जातो डगआउट मधनं देखील. कारण की ह्यानंतर 6 चेंडू शेष होते. 6 चेंडू योगेश फेस करू शकला असता परंतु अशा मोमेंटला त्याने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तो त्याचा प्रयत्न फसला. रनआउटच्या स्वरूपामध्ये त्याला परतावं लागते. धक्का तिसरा आणि 3 षटकानंतर धावा धावपळकावरती तब्बल 15च्या सरासरीनं आपल्याला 45 पाहायला मिळतात. 6 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. 6 मध्ये आणखीन किती बांधल्या जातील पाहावं लागेल. ह्या अगोदरच्या मॅचमध्ये देखील सोनारपाड्याच्या अगेन्स्ट तब्बल 75 त्याने बनवल्या होत्या आणि इथे देखील त्या दिशेनं त्यांची वाटचाल चालू असताना आता योगेश बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये आता अल्पेश आणि आता नवीन फलंदाज मच्छिंद्र म्हात्रे दाखल झालाय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज किशोर मडवीला आपण पाहू शकाल. मागची मॅच त्यानं जिंकून दिली होती. रन बॉल सामना होता. फक्त 5 त्याला रोखायच्या होत्या. 5 मध्ये 4 रोखायच्या होत्या. दरम्यान सन्माननीय संजय फुलोरे सरांचं शुभ आगमन आपण पाहतोय. त्यांचं करूया आपण सहर्ष हार्दिक स्वागत. आलेल्या तमाम लाडके आमच्या मान्यवरांचं आमचे आयोजक आणि आमचे कॉम्बॉक्स यांच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत. स्वागत झालंय. तडाखा आपण पाहतोय. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पार. आणखीन एक मायटी हिट षटकार. अरे दादा किशोर ज्या किशोरनं 5 बॉल मध्ये 4 रोखल्या होत्या त्याच किशोरच्या अगेन्स्ट आता फटके येत आहेत. इथे देखील फटका चांगला आहे. एका टप्प्यावरती ओव्हर दी लाईन सीमा रेषा पार. हा दमदार चौकार. एक स्वागत आहे. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही त्याच्यानंतर सत्कार सगळे आपल्याला करायचे आहेत. मोस्टली आपण त्या दिवशी देखील सन्मान केलेले आहेत. मात्र अजून काय पाहुणे आलेले आहेत त्यांचे आपल्याला सन्मान करायचे आहेत. आपण ते थोड्याच वेळात करणार आहोत. यस राहुल जर आपण विचार केला तर आजचा अंतिम दिवस आहे आणि आज मान्यवर आपल्याला मोठ्या संख्येनं पाहायला मिळतील. या अनेक ठिकाणी आमदार ट्रॉफीज आपण पाहतोय आणि आज सौभाग्यवती सुळवाताई गणपतशेठ गायकवाड यांची उपस्थिती देखील दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिली आणि अगदी 2 संघांशी त्यांनी वार्तालाप देखील केला. दोन्ही संघांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि त्यापैकी आता हे 2 दमदार संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. किशोर आतापर्यंत 3 मध्ये 12 त्यानं खर्च केल्यात. अजूनही 3 चेंडू त्याला टाकायचे आहेत. काहीसं दडपण त्याच्यावरती देखील असेल. समोर अल्पेश. फटका हा देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत बनतील दर्शक त्यांच्या डोळ्यासमोरून चेंडू सीमारेषा पार. 1 मोर हिट षटकार. ह्या मॅच मध्ये गेरअप होऊन फलंदाजी करत असताना टीम आपल्याला म्हात्रेपाडा पाहायला मिळतोय. मागच्या मॅचचा हिरो फेल झाला या मॅच मध्ये परंतु नवीन हिरो या मॅच मध्ये आपण पाहिला. योगेशनं धावा बनवल्या आणि आता अंतिम टप्प्यामध्ये अल्पेशच्या बॅटमध्ये देखील प्रहार सातत्यानं पाहायला मिळतात. 63 धावा. 2 बॉल अजूनही शेष आहेत. फुलटॉस बॉल ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक कोणीही नाहीये. खाली क्षेत्राची निवड केली आहे. पाठवलं बॉलला अगदी डिपिश कव्हर पॉइंटला. सीमारेषा पार. चौकार.
घटस्फोट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 67 धावा धावपळकावर 3 षटकामध्ये 45 होत्या, आतापर्यंत 22 कंप्लीट झालेत. हा देखील फटका चांगला आहे, टायमिंग ताकद सारे काही या फटक्यामध्ये आणि बॉलला पाठवलं मिड विकेट पार. दमदार षटकार, शेवटच्या बॉलवरती 6 येत आहेत आणि शेवट गोड केलंय ते टीम म्हात्रे पाडासाठी. अल्पेश म्हात्रेनं तब्बल त्यानं 29 कुठून काढल्या, फक्त चेंडू त्यानं फेस केले ते अर्थातच 7 मध्ये 29. स्ट्राईक रेटचा विचार केला तर 414च्या स्ट्राईक रेटनं त्यानं ह्या धावा बनवल्या आणि एक मोठं टोटल त्यानं प्रतिस्पर्धी काकडवाल टीम समोर उभारले. तब्बल जर पहिल्या सत्राचा विचार केला तर बॅटिंग करत असताना धावसंख्या बनवली होती 73 धावा. मागच्या इनिंग मध्ये देखील 75 बांधल्या होत्या, आता देखील 73 बांधल्या आहेत. परंतु मागच्या मॅच मध्ये सोनारपाडा त्यांच्या अगेन्स्ट होता, आता काकडवाला आहे जो जबलचा संघ आहे. एकमेकांची रणनीती दोघांना माहीत आहे, ते पाहता सामना अतिशय चुरशीचा होईल. परंतु काय घडेल काय बिघडेल ऐकण्यासाठी आपण जाऊ राहुल चव्हाण यांच्या दिशेनं. परंतु त्या अगोदर जाऊ राहुल भोईर यांच्या दिशेनं. मंचावरती बरेचसे मान्यवर आहेत, त्यांचा आपण स्वागत समारंभ कंप्लीट करणार आहोत. थँक्यू. आषाढी संघ आपण लगेचच संपर्क साधायचे. आषाढी संघ आपण लवकरात लवकर संपर्क साधा. कॉमेंट्री बॉक्सची वेळ न घेता चला आपण रेडी व्हा अगोदर. स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर जय गलुबा क्रिकेट संघ दोरली आयोजित आमदार चषक 2025चं पर्व तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. मुख्य शिल्पकार या स्पर्धेचे जनक खरं तर यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. ग्रुप ग्रामपंचायत दोरलीचे सदस्य अभिमन्यू चिकनकर साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस इथे जिंकला होता टीम गावदेवी काकडबल संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षक करण्याचा. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम जय बोले बात्रेपाडा या संघाला आणि तब्बल आपण पाहतोय 73 धाबा इथे मात्र नोंदवल्या गेल्या आणि 74 धाबाचं टार्गेट आता तुम्हाला या बॅचमध्ये जरूर पाहायला मिळेल. 4 षटकांची बॅच आपण एन्जॉय करतो. 4 षटकामध्ये 73 धाबा जरूर धावफलकावरती लगावल्या गेल्या आणि आता 74 धाबाचं टार्गेट सेट करण्यासाठी सलामी जोडी दाखल झाली या मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला तुम्ही पाहताय किशोर मडवी आणि त्याच्या साथीनं महेश मडवी ही जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आमचे भरतजी पावशे ते देखील मागचा आनंद घेत आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ते देखील आता ग्रामीण टेनिस क्रिकेट .in या वाहिनीच्या माध्यमातून जोडले गेलेत. खूप चांगली क्वालिटी तितकी चांगली क्लॅरिटी तुम्हाला ग्रामीण टेनिस क्रिकेट .in या वाहिनीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तेजाजी भोईर जे वानेरी गावातील आहेत त्यांचीच वाहिनी तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळतो. जगाच्या कानाकोपऱ्यावरती ही स्पर्धा पोहोचवली जाते, त्यामुळे त्यांचाही त्याबाबतचा उल्लेख पाहायला हवा. सलामी जोडी तुम्ही पाहता एका बाजूला महेश मडवी किशोर मडवी ही जोडी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. टार्गेट भरपूर आता मोठा या मॅचमध्ये, परंतु काकडवाल नाव कुठे छोटं आहे, त्यामुळे या मॅचमध्ये आता संघर्ष तुम्हाला दोन्ही टीमचा पाहायला मिळेल. योगेश म्हात्रे तुम्ही पाहताय गुरुदाची बारकपट्टी दाखल झालाय. दोन्ही संघाच्या दरम्यान मैत्रीचे संबंध जरूर आहेत, परंतु बाजाराच्या पद्धतीत तितकाच चांगला क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीमला विश्वास मॅच बोथ टीम
शो द गुड गेम. पहिला बॉल खेचला ऑन साइडला. योगेश पात्रेचं भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. बॉल सीमा पार. षटकार. करायला धावफलक आता वेगाने पुढे सरकेल. खरं तर योगेश मात्रेला तुम्ही पाहताय मलंगड एक्सप्रेस म्हणून त्याची ख्याती आहे, परंतु आता त्याच्या अगेन्स्ट आपण जर पाहिलं तर दोन्ही संघ श्री मलंगड या सुजेच्या माध्यमातून मैदानावरती खेळत आहेत. जरूर चांगला क्रिकेट दोन्ही संघाचा आपण आज दिवसभरामध्ये पाहिला नाही. तब्बल 8 संघ आपण पाहिले होते आजच्या दिवसामध्ये. त्यामध्ये 6 संघ इथून मात्र परतीच्या प्रवासाला आपण पाहिलेत. आणि आता मैदानाच्या मध्ये एका बाजूला काकडबाल तर दुसऱ्या बाजूला मात्रेपाडा अशी मास तुम्हाला जरूर पाहायला मिळते. 74 धाबा इथून चेस करायचे. त्यामुळेच की काय आता तोडफोड बॅटिंग करायचं याच अनुषंगाकडे दाखल झालाय महेश मडवी आणि त्याच्या बॅटमधून सिक्सर आलाय. गुरुदास योगेश बुग्या. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय. दुसरा देखील मिड विकेटला टायमिंगच्या जोरावरती बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड सलग 2 बॉलवरती 2 षटकार आपण पाहिले योगेश पात्रेच्या विरोधात. बॅट्समन महेशच्या बॅटमधून धावफलक भरपूर वेगानं पुढे सरकतो. टीमची टोटल 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 74 धावांचं टार्गेट या बॅचमध्ये. त्यामुळेच की काय आता कडक बॅटिंग तुम्हाला मैदानामध्ये बाल बेल महेश मडवीच्या बॅटमधून 2 सिक्सर आपण पाहतोय. राईट ओव्हर द विकेट. तिसरा चेंडू घेऊन भरपूर वेगानं योगेश पोहोचला जरूर, परंतु मी पण थोडीशी हवा देखील चालू आहे. त्यामुळे आपण पाहतो काहीसा व्यत्यय निर्माण झाला महेश मडवीला. त्यामुळे कॅन्सल बॉल. अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचतोय. 2 ऑफिशियल पंच तुम्हाला त्याच्यामध्ये पार मिळतील. सचिन मात्रे सर, मॅम फ्रॉम सागाव आणि त्याच्या साथीनं नामांकित पंच तुम्हाला पार मिळतील. योगेश राईट मोर द विकेट. इथे लाईन चेक करावी लागेल. अंपायर सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल आता स्कोर कार्डवरती पुढे सरकत असताना एका धाब्याच्या साथीला 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. थोडासा दबाव आहे योगेश पात्रेवरती. त्यामुळेच की काय तुम्ही पाहता इथून लाईन त्याने मिस केली आहे. दरम्यान अंपायर सिग्नल वाईट बॉल. ऑन द कार्पेट ऑन साइडला घेतलाय. बॉल चालला डीप मध्ये. कृष्णा मात्रे येतोय. बॉलला उचलून फेक करेल. दुसरीचा प्रयत्न चालवला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. बाल बचावले गेले किशोर मडवी. दरम्यान तुम्ही पाहता इथे 2 धाबा एकवटल्या गेल्या. षटक क्रमांक पहिले मार्गस्थ आहे. तर 2 बॉलवरती 2 षटकार ठोकले होते महेश मडवीनं, परंतु आता पुन्हा एकदा इथे 2 धाबा मिळतील. काकडबलची एबन जोडी हरेश भोईर आणि त्याचबरोबर विकास पावशी असतील. रियाज शेख बदलापूर यांच्याकडून 3 बॉलवरती 3 षटकार आले तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज काकडवालच्या बॅटरला देण्यात येतील. फलंदाज बाद. इथे घडले काय परफेक्ट. आपण जर पाहिलं तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फसला आणि मिडल स्टिक वरती सापडले. दरम्यान तुम्ही पाहता इथे महेश मडवीला मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज आपण लवकर मैदानाच्या मध्ये यायचं आहे. उत्तम मडवी येतात. खरं तर बिगिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. त्यानंतर आता मैदान सोडलंय. जड अंत करणाऱ्याने जड पावलांना मैदान सोडत असताना कारण पंचायतच्या निर्णयापासून इथे मात्र खरं तर सहमत नव्हते.
महेश मडवी त्यापुढे आता त्याने मैदान सोडलंय, परंतु नवीन खेळाडू उत्तम मडवीला आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली होती उत्तम मडवीनं. तोच खेळाडू आता मैदानात आपण दाखल होतोय. कशा प्रकारची बॅटिंग तो या मॅचमध्ये करणार आहे यावरती साराचं लक्ष लागलंय, कारण 14 धाबा फलकावरती जोडल्या गेल्या. 74 धाबा इथून मात्र चेस करायच्या होत्या. त्याच अनुषंगाने मी म्हणेन बॅटिंग चांगली जरूर झाली, परंतु 4थ्या बरोबर ती विकेट संपादित करतोय योगेश बात्रेला. तुम्ही पाहता बुग्या योगेश हा खेळाडू तुम्हाला बारमॅन राईट टाइम द विकेट सज्ज होत असताना इथे देखील सरळ बॅटने घेतण्याचा प्रयत्न, मोठा फटका घेतण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. टप्पा पडला भरदा वेगानं. बॅटम बॅटच्या बदला बॉल निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. बुग्याला तुम्ही पाहताय पूर्णपणे आता कुठेतरी कमबॅक करण्याचा तो प्रयत्न करतोय. त्याला देखील माहिती आहे समोर किशोर बडवी सारखा बॅट्समन अजूनही तुम्हाला जरूर पार बेल आणि आता कुठेतरी धावसंख्येला लगाम ओढायचे. त्याच अनुषंगाने तो गोलंदाजी करतोय. उत्तम देखील आता पूर्णपणे बीट होत असताना. डॉट बॉल. पुढे सरसावले होते, ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न नाही जमलं. संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. बॉल निघून चालला रक्षकाच्या हातामध्ये. सलग दुसरा बॉल आता डॉट फेकतो. सलग तिसरा बॉल आता डॉट पाहायला मिळेल, कारण 3 बॉलवरती 14 धाबा बसून जरूर केला, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न योगेश पात्रेने केला. त्याने सलग आपण पाहिलं आतापर्यंत 6 चेंडू फेकले, त्यामध्ये धाबा खर्च केला 14 आणि आता 18 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये. 15 धाबा माफी असं बी कारण 1 चेंडू वाईट देखील फेकला होता, त्यामुळे धावफलक तुम्ही पाहताय 15 धाबा आणि अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये. जिंकण्याकरिता 59 धाबांची गरज. 18 चेंडू 59 धाबांची गरज. प्रत्येक षटकामध्ये आपण पाहतो इथे 20 धाबा बनवावा लागतील या मॅचमध्ये. मात्रेपाडा विरोधात काकडवाल अशी बास तुम्हाला पार मिळेल. आमदार चषक ही स्पर्धा तुम्ही पाहताय. खरं तर दुपारच्या सत्रामध्ये विद्यमान आमदार साहेबा सुरबाताई गणपत शेठ गायकवाड यांचं देखील आगमन आपण पाहिलं होतं या स्पर्धेला भेट देण्यासाठी. भरपूर साऱ्या शुभेच्छा त्यांनी खेळाडूंना देखील दिला आणि त्यांच्याच नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर विद्यमान सदस्य आमचे अभिमन्यू चिकनकर साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरे घेऊन राजेश आलेत. राजेश मात्रेला तुम्ही पाहताय. पहिला बॉल त्याने डॉट फेकलाय. समोर किशोर बडवी हा खेळाडू जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याचा देखील फसतोय. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय आता समीकरण उरलंय. येणारे 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 59 धाबांची गरज आहे. क्षेत्ररक्षणाच्या बिबरचनेमध्ये काहीसा चेंजेस आता तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. योगेश म्हात्रेच्या जागेवरती आता बचिंद्र म्हात्रे पोहोचतात आणि बचिंद्र म्हात्रेच्या जागेवरती योगेश म्हात्रे पोहोचतात. काही कानमंत्र आता गोलंदाजाला देतील कशा प्रकारची गोलंदाजी करायची आहे या मॅचमध्ये. समोर जरी किशोर मडवी असला तरी पूर्णपणे रोखण्याचा प्रयत्न त्यांना करतील टीम मात्रेपणा यात शंकाच नाहीये. गोलंदाज राजेश अधिकचा वेळ झाला खर्च करू नका. राऊंड द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न. फटका फर्स्ट लागे काय. खेळाडू स्क्वेअर लेगचा पुढे सरकतोय आणि तिथे झेल देखील इथे ड्रॉप केला आणि बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. मात्रेला आपण पाहतो त्यांच्या मागे जरूर उभा आहे, परंतु किशोर मडवीचा जेल निसटला होता. त्यानंतर मी म्हणेन आक्रमक रूप त्याने धारण केलं. इथे फटका चांगला आहे. मी आताच उल्लेख केला होता पहिल्या मॅच मध्ये देखील असा जेल सुटला होता किशोर मडवीचा. त्यानंतर चौकार षटकाराचा पाऊस त्याने पाडलाय आणि इथे देखील जेल सुटला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता एक चांगला फटका. या फटक्याचा चटका टीम मात्रेपाडा संघाला. चला आमचे व्हॉलेंटियर स्वयंसेवक आपणास विनंती आहे आपण जरा चेंडू घेऊन या लगेच, कारण महत्वाची मॅच त्यामुळे आपणास विनंती आपण सीमारेषेवरती तैनात राहा. धावफलक आता वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोर कार्डवरती आतापर्यंत 25 धाबा. पहिल्या षटकामध्ये 15. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय जवळजवळ 3 चेंडू टाकलेत राजेश पात्रेनं. त्यांना देखील 10 धाबा खर्च केला. धावफलक 25. याकडेवरती तुम्हाला पार बेल. 5 चेंडूमध्ये 4 धाबा रोखत असताना काय गोलंदाजी केली होती किशोर बडवीनं. आणि आता बॅटिंग करायचंय. इथे देखील फटका चांगला आहे. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑफच्या मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. झेल तिथे सुटला आणि तब्बल आतापर्यंत आपण पाहतोय इथे 16 धाबा वसूल करत असताना किशोर मडवी
धावफलक पुढे सरकेल. इथे देखील बिग हिट पुन्हा एकदा खेचलाय ऑन साइडला क्षेत्ररक्षक अल्पेश म्हात्रे फक्त पाहत राहिला. त्याच्या डोक्यावरनं टाटा बाबा करत असताना बॉल बार लाईनच्या बाहेर गेंद आई स्लॉट में उससे फार प्लॉट में बॉल सीमा पार षटकार. चौतीस धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. टीमची टोटल तुम्हाला 12 मिळेल. चेंडू संपन्न झाले. आतापर्यंत 11 चेंडूचा खेळ संपन्न झाला. त्यामुळे आता 13 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि जिंकल्याकरिता टीम काकडबाज संघाला अजूनही 34 धाबा धावफलकावरती जोडले गेले. अजूनही 34 धाबांची गरज आहे. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कारण या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं खरं तर टार्गेट 74चं होतं. इथे देखील फटका चांगला आहे परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. बॉल उचलून फेक करतील. दरम्यान एक चिकी सिंगल. धावफलक टीमची टोटल तुम्हाला 12 मिळेल. 38 धावा धावफलकावरती जोडले गेले. अजून या मॅचमध्ये 12 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. जिंकण्याकरिता 36 धावांची गरज आहे. चला टीम मीटिंग घेऊ नका. विनंती आहे लगेच आपण खेळाला सुरुवात करा. 12 मध्ये अजून 36 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 3 घेऊन यंगस्टर खेळाडू अजय म्हात्रे आहेत. गोलंदाजी मार्गवरती काही सेकंदानंतर आता योगेश पात्रे देत असताना षटक क्रमांक 3 घेऊन अजय आलेत. अजय म्हात्रे राऊंड द विकेट. पहिला बॉल ऑन साइडला खेचलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित. योगेश म्हात्रे हा झेल टिपलाय आणि अखेर या मैदानावरती आपण पाहिलं किशोर मडवी नावाचं वादळ घोंगावलं होतं. त्या वादळाला आता शमवण्यामध्ये यश आले टीम म्हात्रे पाटा संघाला. परंतु बाद आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. अखेर फरदास बाद झाला. किशोरनं मैदान सोडलं. भरपूर चांगली बॅटिंग किशोरनं या मॅचमध्ये केली आहे. परंतु आता तुम्ही पाहता इथून 11 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. 36ची गरज. अजय म्हात्रेला इथे मात्र सफलता मिळाली. खूप चांगली बॅटिंग किशोरनं या मॅचमध्ये केली आहे. नवीन बॅटर मैदानावरती विकी भोईर. इथे फटका चांगला आहे. 20 मध्ये घेतला. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. कृष्णा म्हात्रे पोहोचलेत. एक चेक सिंगल एक बडी. दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा इथे देखील एक बडा जातील. आज कृष्णा म्हात्रेने भरपूर चांगला खेळ सकाळपासूनच केला. या मॅच मध्ये खरं तर बॅटिंग करत असताना त्यांनी भरपूर चांगली बॅटिंग केली आणि आता क्षेत्ररक्षकाचा दर्जा तो दाखवतोय. बॉलला त्याने अडवलंय. दरम्यान धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 40 धावा धावफलकावरती जोडले गेले. अजूनही 34ची गरज. 10 बॉलचा खेळ शिल्लक. आडवा बाटक घेतलाय. ऑन साइडला मिड विकेटला डीप मध्ये चाललाय. मच्छिंद्र म्हात्रे पोहोचलेत. एक चिक्की सिंगल. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये.
सिंगाच्या जोरावरती धावफलक पुन्हा आता पुढे सरकेल. 41-41 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 9 बॉलचा शिल्लक आहे. 33ची गरज आहे या मॅचमध्ये. सिंगल डबलने आता काम झालं नाहीये कारण दिल्ली अभि बहुत दूर आहे आणि गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा या मॅचमध्ये तर आता इथून मोठे फटके खेचावे लागतील. फुलटॉस होता ड्राईव्ह केला ऑन साईडला. पुन्हा एकदा डीप क्षेत्ररक्षक योगेश म्हात्रे पोहोचलेत. एक चिकी सिंगल एक पडी दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. 2 धाबा मिळतील का? यस 2 धाबा भरपूर वेगानं इथे मात्र एक पडल्या गेल्या कारण थ्रो थोडासा मी म्हणेन खराबच आला. डायरेक्ट थ्रो जर आला असता तर इथे बॅट्समन बाद होऊ शकले असते परंतु आता असं नाहीये. इथे 2 धाबा मिळतील. जर आणि तरला क्रिकेटमध्ये बिलकुल महत्व नाहीये त्यामुळे 2 धाबा एक पडल्या. आमचे विठ्ठलजी वायले साहेबांचा आपण सन्मान करतोय. त्यांना इमिजिएटली एका कार्यक्रमामध्ये अजून पोहोचायचे. विठ्ठलजी वायले साहेबांचा आपण सन्मान करतोय. मुरली शेठ राणे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतो. मनापासून आभार आपण उपस्थित राहिलात या क्रिकेट टुर्नामेंट करिता. त्यांचा हा सन्मान आपण करतोय मनापासून आणि आपला पुन्हा एकदा हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय. रोशन आलेत. रोशन भोईरला तुम्ही पाहता नवीन बॅट्समन बदलाच्या दाखल झालेत या मॅचमध्ये. समीकरण आता उरलंय. येणारे चेंडू शिल्लक असतील 7 आणि 31 धाबाची गरज आहे. थोडंसं अवघड समीकरण जरूर तुम्हाला पाहायला मिळेल परंतु क्रिकेट काही होऊ शकतो. शेवटच्या बॉलपर्यंत क्रिकेट जरूर तुम्हाला या मैदानावरती रंगताना आपण पाहिलं. काकडावाल विरोधात 30 गाव ती मॅच आपण पाहिली. काय क्रिकेट दोन्ही संघानं दाखवला. दोन्ही संघाचा खेळ भरपूर चांगला झाला. गोदाचा जय ऑन साइडला घेतलाय. रोशन भोईर आल्या आल्या पहिला बॉल फेस करतोय आणि त्याच्या बॅटमधून अखेर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. षटक क्रमांक 14 घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज ऋतिक येतोय. 14 षटक हाताळण्यासाठी ऋतिक आलेत गोलंदाजी मार्गवरती. 6 चेंडूमध्ये त्यांना 25 धावा रोखायचे आहेत. दुसऱ्या बाजूला 6 मध्ये 25 इथून चेस करायचे आहेत. याच अनुषंगाने आता तुम्हाला गोलंदाजी जरूर मैदानाच्या पती पाहायला मिळेल. चला सर्व बंद करा. खेळाला लगेच सुरुवात करा. समोर विक्की भोईर सज्ज होतात. राईट अंबोर द विकेट. पहिला बॉल ऑन साइडला घेतल्याचा प्रयत्न. दोन्ही फलंदाज एकाच एंड वरती. अपघात निश्चित होता आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. खर तर लेफ्ट राऊंड द विकेटने आले होते. गोलंदाज तुम्ही पाहताय मैदानावरती ऋतिक आलेत. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद देखील झाले त्यामुळे आता नवीन बॅटर आपण लवकरात लवकर मैदानाच्या दाखल व्हा. 6 मध्ये इथून 25 बनवायच्या होत्या. लेग स्टिकच्या थोडंसं बाहेर होता चेंडू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न विकीचा फसला. दरम्यान फलंदाज बाद झाले धावचीच्या स्वरूपात आणि आता दरम्यान नवीन खेळाडू. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. स्वतः संघनायक आलेत. विशालला तुम्ही पाहताय मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना. विशाल नुकताच ज्यांचं आगमन झालेले सन्माननीय शामशेठ पाटील निवळ यांचं आगमन झालेले त्यांचं आम्ही आणि शिरवळचे साळवी यांचं देखील आगमन त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सर स्वागत. या आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. त्याचे आमच्या शामशेठ पाटील यांचं देखील आगमन त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून.
पुन्हा एकदा इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचाचा आमच्यापर्यंत पोहोचतोय. 6 चेंडूमध्ये गरज होती इथे मात्र 25 धाबाची सलग 2 बॉल आता वाईट फेकले. गोलंदाज ऋतिकला तुम्ही पाहता, ऋतिक वरती विश्वास दाखवला या मॅचमध्ये, परंतु रोशन बोरनं देखील आज सकाळपासून भरपूर चांगला खेळ दाखवलाय या मॅचमध्ये. त्यामुळे आता थोडासा दबाव स्पष्ट जाणवतोय गोलंदाजावरती, कारण मोठा सामना आहे. सकाळपासून केलेली मेहनत संध्याकाळच्या सत्रामध्ये रंग भरणार आहे. इथून जर तुम्ही हा सामना जिंकता तर तुम्हाला एक ट्रॉफी जरूर लागू होणार आहे. इथे देखील तिसरा सलगचा बाईट येतोय का? हो, अंपायर सिग्नल वाईट बॉल. सलग 3 चेंडू आता इथे मात्र वाईट फेकत असताना गोलंदाज तुम्ही पाहताय, गोलंदाजी मार्गवरती ऋतिक आणि आता धावफलक उरला येणारे 6 चेंडूचा खेळ शिल्लक. 22 धावांची गरज. 6 मध्ये 22 चेस होतील का? 6 मध्ये 22 रोखल्या जातील का? हा सर आता प्रश्न इथून उभा जरूर राहिला, परंतु यातून उत्तर मिळणार. शेवटचे 6 चेंडू ज्यावेळेस संपन्न होतील त्यावेळेस नक्कीच कळणारे कोणता संघ इथे विजय ठरतो. या मॅचमध्ये काहीसा कानमंत्र देण्यासाठी आता मचिंद्र म्हात्रे जे रक्षकाच्या भूमिकेत आहेत ते देखील पोहोचलेत. काहीसा कानमंत्र त्याने दिलाय यावेळेस मात्र ऋतिक म्हात्रेला या मॅचमध्ये. गुरुदास सज्ज होतोय पुन्हा एकदा. ऋतिक इथे देखील लेग स्टिकच्या बाहेर सलगचा 4था चेंडू आता वाईट फेकत असताना ऋतिक म्हात्रेला तुम्ही पाहताय आणि आता धावफलक तुम्ही पाहताय. जिथे 6 चेंडू मध्ये 25 ची गरज होती तिथे समीकरण येऊन उरलंय 6 चेंडू 21 धाबांची गरज. या सन्मान्य आमचे शामशेठ पाटील यांचं आगमन झालेले विद्यमान जिल्हा परिषद सदस्य. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय. MLA ट्रॉफी 2025 आपलं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार चषक ही स्पर्धा आपण एन्जॉय करतो. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, विनंती आहे. सहा चेंडू 21 धाबांची गरज. 6 चेंडू इथून 21 ची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती ऋतिक त्याने 4 बॉल आतापर्यंत वाईट फेकलेत. खोदून काढलाय फटका चांगलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील, त्यांच्या अवकाशाच्या बाहेर आहे का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न भरपूर केले परंतु बॉल अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बघा 3 चेंडू मध्ये 14 धाबांची गरज. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. खरं तर क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व सेबेनजी साळवी साहेब यांचं आगमन झालंय आणि त्यांनी सांगितले की 3 बरोबर 3 षटकार जर ठोकले तर तब्बल रोख रक्कम 21,000 रुपयाचा काश प्राइज देऊन आम्ही सन्मानित करू. परंतु दुसऱ्या बाजूला देखील संस्कार जगदीश दुधकर यांनी देखील सांगितले की जर इथं जो खेळाडू इथं मात्र सामना जिंकून देईल त्यासाठी
2,000 रुपयाचा काश प्राईज देण्यात येईल संस्कार जगदीश दुधकर यांच्या माध्यमातून. आणि काकडबाल संघ जर इथे विजयी ठरला तर सेवनजी साळवी साहेब यांच्याकडून तब्बल 11,000 रुपयाचा काश प्राईज देऊन त्याला सन्मान करण्यात येईल पूर्ण टीमसाठी. नवीन बॅट्समन सूर्याजी पावशे. 3 बॉल 14 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दरम्यान आय थिंक पायावरती चेंडू आदळला दरम्यान एक चिकी सिंगल धाव इथे एकपट्टी गेली आणि सिंगलच्या धावा जोरावरती आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलाय. 61 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 चेंडूचा खेळ आता शिल्लक 13 धावाची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम त्यामुळे आता 13 धावा कंपल्सरी बनवावाच लागतील. एखादा चमत्कार आता वाचवेल टीम काकडबाद संघाला या मॅचमध्ये. गुरदास जेवतोय. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळलाय फटका फोसलाय डीप मध्ये खेळाडू अल्पेश म्हात्रे पोहोचलाय. त्याने एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर विशालला मैदान सोडावा लागेल. फलंदाज बाद. प्रथमेश आलेत आणि इथे आडवा बाट खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. दरम्यान तुम्ही पाहताय संघ इथे मात्र विजयी ठरतोय. जे बोले मात्रेपाडा संघाचं अभिनंदन. तर टीम गावदेवी काकडबाल आपलं देखील कौतुक. खूप चांगला खेळ तुम्ही दाखवला या स्पर्धेमध्ये. चुकलं कुठे यावरती आपण